हरे कृष्ण सर्वांना. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पटना इथे आहोत. तर पहिल्यांदा इथं डोक्याला मुलांच्या रुमाल बांधला आणि मग सकाळी आम्ही इथे गेलो होतो दर्शनाला. तर इथं दर्शन घेतलं, नंतर प्रसाद घेतला आणि त्यानंतर मग नाश्ता पण घेतला. तर या गुरुद्वाराचं जे नाव आहे ते तख्त श्री हरी मंदिर पटना साहिबजी असं आहे. सिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म पटना येथे झाला होता आणि त्यांच्या जन्मस्थळाचं प्रतीक म्हणून हा गुरुद्वारा बांधलेला आहे. आणि महाराज रणजित सिंग यांनी 18व्या शतकात याचं बांधकाम सुरू केलं होतं आणि खरंच खूप सुंदर आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जाता जाता वाटेत गंगा नदीला नमस्कार केला. त्यानंतर बुद्ध स्मृती पार्क, गोलघर बाहेरनंच बघितलं कारण सोमवार असल्यामुळे बंद होतं. नंतर महावीर मंदिरात आलो, जे स्टेशनच्या एकदम समोरच आहे आणि इथं सगळे देव आहेत. हनुमान चालीसा इथं आम्ही वाचली, स्वराजनाने मी. आणि मग नंतरनं स्टेशनवर गेलो आणि मग 7-8 तासाचा प्रवास केला आणि अयोध्या स्टेशनवर येऊन पोचलो. आणि आता रात्र झाली होती आणि सैनिक सदनमध्ये आम्ही आलो. चला बाय.